त्याच्यातलं 40, 42, 42, 43 आणि 44 वचन मी त्यावेळेला मराठीत वाचूया. 42, 43 आणि 44, 24वा अध्याय. म्हणून जागे राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. पण हे तुम्हाला माहीत आहे की कोणत्या प्रहरी चोर येईल हे जर घरदाराला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. यामुळे तुम्ही तयार व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटनेत मनुष्याचा पुत्र येत आहे. हिंदीत वाचा. 46, 43 आणि 44. इसलिए जागते रहो, क्योंकि तुम नहीं जानते कि तुम्हारा प्रभु किस दिन आएगा. परंतु यह जान लो कि यदि घर का स्वामी जानता होता कि चोर किस प्रहर आएगा तो जागता रहता और अपने घर में सेंध लगने से न देगा. इसलिए तुम भी तैयार रहो, क्योंकि जिस घड़ी के विषय में तुम सोचते भी नहीं तो उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला हेच सांगतं या परमेश्वराच्या येण्याच्या दिवसामध्ये, या शेवटच्या दिवसामध्ये. म्हणून जागे राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. पण हे तुम्हाला माहीत आहे की कोणत्या प्रहरी चोर येईल. हे जर घरदाराला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. यामुळे तुम्ही तयार व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येत. आम्हाला ठाऊक नाही देवाचा पुत्र कधी येणार आहे, आम्हाला ठाऊक नाही. परंतु त्या पवित्र वचनामध्ये देवानं आमच्यासाठी त्याच्या येण्याची चिन्ह आणि भविष्य हे येऊन ठेवलेले आहेत. आणि म्हणून तो आम्हाला सांगतो की जागृत राहा. आम्हाला प्रत्येकाला जागृत राहायचं आहे, देवाच्या मार्गाकडे लक्ष लावायचं आहे आणि त्याने दिलेली वचनाचं आम्हाला अंगीकार करायचा आहे. आणि त्या वचनावर विश्वास ठेवून त्या देवाच्या येण्याची आम्ही वाट पाहिजे. परंतु निष्काळजीपणानं जर आम्ही राहणार आहोत तर कदाचित देवाचं येणं होईल आणि त्याच्या संगती आमचं निघून जाणं होणार नाही. आणि म्हणून तो इथे म्हणतो जागे राहा, आणि जागे राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. पण हे तुम्हाला माहीत आहे की कोणत्या प्रकारे चोर येईल. हे जर घरदाराला कळले असते तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. आता आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराचं येण्याचं आमचं माहीत. तो म्हणतो की मला ठाऊक नाही, फक्त पित्याला ती गोष्ट ठाऊक आहे. आणि त्याच्या येण्याच्या विषयी त्याच्यामध्ये आम्हाला लिहिलेलं आहे. नक्कीच वेळ अशी आम्हाला त्याच्यात दिलेली नाही, परंतु त्या दिवसामध्ये कुठल्या घटना घडतील तेव्हा आम्हाला पाहायला मिळते की या सर्व घटना आज घडत आहेत, या राष्ट्रामध्ये घडत आहेत, सर्व राष्ट्रामध्ये घडत आहेत. आणि त्याच्या येण्याचं दिवस आम्हाला जवळ आला आहे असं या वचनावरून आम्हाला कळतं. आणि म्हणून त्याच्या वचनात मी पाहिलं तर प्रेषितांची कृत्य नाही, त्याच्यातला लूक 42, 39, 40 आम्ही पाहूया. त्यातला लूक 39 आणि 12 अध्याय 39, 40 आम्ही पाहून गेलो ना. लूक 12, लूक 39, 40 वचन आम्ही पाहूया. ज्यांना मिळालं ते वाचा लवकर. परंतु हे जाणा की अमक्या घटनेत चोर येईल. हे जर घरदाराला कळले असते तो जागत राहिला असता व त्याने आपले घर फोडून दिले नसते. तुम्ही तयार असता, कारण मनुष्याचा पुत्र तुम्हाला वाटत नाही त्याच घटनेस येईल. 12 आणि 19. परंतु तुम यह जान रखो कि यदि घर का स्वामी जानता कि चोर किस घड़ी आएगा तो जागता रहता और अपने घर में सेंध लगने से न देता. तुम भी तैयार रहो, क्योंकि जिस घड़ी तुम सोचते भी नहीं उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा. हालेलुया. या वचनात देखील तेच सांगितलेलं आहे. परंतु हे जाणा की अमक्या घटकेत चोर येईल. हे जर घरदाराला कळले असते तर तो जागत राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्ही तयार असा. आम्हाला काय सांगितलेलं आहे, आम्हाला इशारा दिलेला आहे की तुम्ही तयार असा. आम्ही प्रत्येकानं तयार असलं पाहिजे. त्या देवाच्या येण्यासाठी आम्ही उत्सुकतेनं त्याची आराधना भक्ती करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. सर्व जगातल्या सर्व या गोष्टी आम्ही पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं येणं अत्यंत जवळ आहे.
म्हणून या 24व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या येण्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. नोहाच्या दिवसाविषयी आम्हाला प्रारंभामध्ये पाहायला मिळतं. त्या दिवसामध्ये काय होतं आणि आज इथे आम्हाला काय पाहायला मिळतं. आणि म्हणून तो म्हणाला, जागत राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते, तुम्हीही तयार असता, कारण मनुष्याचा पुत्र तुम्हाला ठाऊक नाही त्या घटकेस. मनुष्याचा पुत्र या वर्षी येईल किंवा पुढच्या वर्षी येईल असं कुठेच लिहिलेलं नाही. आज येईल हे लिहिलेलं नाही, परंतु त्याच्या वचनात आम्हाला पूर्णपणे लिहिलेलं आहे. ते आम्हाला समजतं, म्हणून आम्हाला ते जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्यातलं 24-27 वचन वाचा कोणी अध्याय 24 अध्याय. मत्ते 24-27. कारण खोटे ख्रिस्त व खोटे नाही. पुराण 24-27. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून येते आणि पश्चिमेपर्यंत देखील दिसते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. बस. जेथे कुठे शव असेल तेथे गिधाड जमतील. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून येते आणि पश्चिमेपर्यंत देखील दिसते, तसेच मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल. वीज 1 मिनिट सुद्धा थांबत नाही, लगेच येते आणि आपल्याला दिसते आणि नाहीशी होते. परमेश्वराचं पुत्र त्याचप्रमाणे येईल असं आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे किती झटक्यानं, किती झपाट्यानं ही गोष्ट होणार आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून येते आणि पश्चिमेपर्यंत देखील दिसते, तसेच मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल. हा, आणि जिथे कुठे शव असेल तेथे गिधाडे जमतील. शव असेल म्हणजे जिथे मेलेले, जिथे ओढलेले आहेत तिथे काय करतील? गिधाडं कुठे असतात? जिथे ओढलेले आहेत, जिथे घाण आहे तिथे गिधाडं जमतात, नाही का? म्हणजे त्या दिवसामध्ये घटना होणार आहे. अनेक लोकांचा त्या वेळेला या गोष्टी होणार आहेत. हा, आणि त्याच्यातलं 29 वचन वाच. पण त्या दिवसातील संकटानंतर लागला सूर्य अंधुक होईल व चंद्र आपला प्रकाश देणार नाही व तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. उन दिनों के क्लेश के तुरंत बाद सूर्य अंधियारा हो जाएगा और चंद्रमा का प्रकाश जाता रहेगा और तारे आकाश से गिर पड़ेंगे और आकाश की शक्तियाँ हिलाई जाएगी. तब मनुष्य के पुत्र का चिन्ह आकाश में दिखाई देगा और तब पृथ्वी के सब कुलों के लोग छाती पीटेंगे और मनुष्य के पुत्र को बड़ी सामर्थ्य और ऐश्वर्य के साथ आकाश के बादलों पर आने देंगे. हालेलुया. आपल्याला त्याच्या येण्याच्या दिवसाविषयी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे ते? पण त्या दिवसातील संकटानंतर लागला सूर्य अंधकार होईल. आज आम्ही पाहतो सॅटेलाईट आणि सर्व गोष्टी आकाशामध्ये सोडलेल्या आहेत आणि पृथ्वी आणि चंद्राला ते आकर्षित करीत आहेत आणि अत्यंत गरमी आणि उन्हाळा आपल्याला जाणवत होता. या गोष्टी पुढे पुढे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि मग हा चंद्र आहे तो एक प्रकारचा गॅस या पृथ्वीवर सोडणार आहे असं सायंटिस्टांना गेल्या दिवसात सांगितलेलं आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही जे पाहतो मोबाईल, व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टी पाहतो, इंटरनेट पाहतो, या ज्या सॅटेलाईट सोडल्यामुळे त्या सूर्यावर आणि चंद्रावर फार मोठ्या त्याचा परिणाम घडवत आहेत. आणि म्हणून या म्हटलेलं आहे, पण त्या दिवसातील संकट, त्या दिवशी ती संकट येणार आहेत. लागला सूर्य अंधकार होईल व चंद्र आपला प्रकाश देणार नाही व तारे आकाशातून पडतील आणि आकाशाची बळे डळमळतील. त्याच्यातलं 30 वचन वाचा. आणि तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशामध्ये प्रकट होईल आणि तेव्हा पृथ्वीतले सर्व वंश ऊर बडवून घेतील आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या ढगांवर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हालेलुया. मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह आकाशात प्रकट होणार आहे. मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशामध्ये प्रकट होईल आणि तेव्हा पृथ्वीतले सर्व वंश, सर्व जातीचे लोक, सर्व राष्ट्राचे लोक काय करतील? तेव्हा पुत्राचे चिन्ह आकाशामध्ये प्रकट होईल आणि तेव्हा पृथ्वीतले सर्व वंश ऊर बडवून घेतील आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या ढगावर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हालेलुया. आता देवाविषयी त्या लोकांना अज्ञान आहे, परंतु आम्हाला या गोष्टी सांगितल्यामुळे आम्हाला कल्पना आहे की मनुष्याचा पुत्राचं चिन्ह आकाशामध्ये प्रकट होणार आहे. परंतु ज्यांना या गोष्टी ठाऊक नाही ते आपले ऊर बडवून घेतील. अशानं या गोष्टी कशा घडल्या? आणि सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, दिवसा देखील रात्र सारखं होईल. म्हणून तो दिवस
भयंकर संकटाचे दिवस येतील आणि या गोष्टी होणार आहेत. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं आणि 31 वचन वाट, आणि तो करण्याच्या मोठ्या नादासहित आपल्या दूतास पाठविल आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या चारी दिशातून जमा करतील. हालेलुया. काय म्हटलेलं आहे ते? आणि तो करण्याच्या मोठा नाद असेल, करण्याचा मोठा नाद होणार आहे, तुताऱ्या वाजणार आहेत, सर्व जगामधून आलेलं नादासहित आपल्या दूतास पाठवणार आहेत आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्यांना चारी दिशातून जमा करणार आहेत. जर आम्ही त्या निवडलेल्यामध्ये असू तर आम्हाला जमा केलं नाही, परंतु जर आम्ही जगाच्या गोष्टीप्रमाणे करीत राहणार आहोत आणि तेव्हाच्या वचनाला आमच्या जीवनामध्ये आम्ही धारा देणार नाही आणि त्याचं भय आमच्यामध्ये आम्ही राहणार नाही, तर कदाचित तो समय आमच्यासाठी फार कठीण होईल. आणि म्हणून या सर्व जागृत राहण्याविषयी ज्या गोष्टी आम्हाला या पवित्र शास्त्रात दिलेल्या आहेत त्याचा आम्ही नीटपणे अभ्यास केला पाहिजे, आतुरतेने त्याची आम्ही वाट पाहिली पाहिजे. स्वतःला आम्ही नम्र होऊन देवाच्या हातात पश्चाताप करून त्याच्या येण्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की प्रभू तू आपल्या राज्यात येशील, तेव्हा माझ्या आणि माझ्या लोकांची आठवण कर. राष्ट्रासाठी देखील प्रार्थना केली पाहिजे की प्रभू कोणाचा नाश व्हावा अशी इच्छित नाही, परंतु त्या सर्वांचं तारण व्हावं अशी तू इच्छितोस. आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना केली पाहिजे. त्या लोकांसाठी देखील मी प्रार्थना केली पाहिजे आणि मला स्वतःला या जगापासून विरहित राखलं पाहिजे. तरच निवडलेल्यांसाठी ते दिवस काय केले जातील, कमी केले जातील. आलेले आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच्यातल्या 1 कोरिंथीकर 15:52 मध्ये पाहू. कारण इथे म्हटलेलं आहे आणि तो करण्याच्या मोठ्या नादासहित आपल्या दूतास पाठवील आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत निवडलेल्या 4 दिवसात जमा करतील. 1 कोरिंथीकर 15:52 क्षणात निमिषकात शेवटल्या करण्याच्या वेळेस, कारण करणा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण पालटले जाऊ. हालेलुया. किंवा 15 क्षणात निमिषकात आणि शेवटल्या करण्याच्या वेळेस करणा वाजेल आणि मेलेले ते अविनाशी उठवले जातील. आता आम्ही विश्वास ठेवून मेलेले आहेत किंवा ते पापामध्ये मेलेले आहेत. 2 प्रकारचे लोक असतात नाही का? एक विश्वास ठेवून मेलेले आहेत आणि एक पापामध्ये मेलेले आहेत. ते काय म्हटलेलं आहे? क्षणात आणि निमिषकात. क्षणात आणि निमिषकात म्हणजे परमेश्वराचं येणं काय होते? क्षणात आणि निमिषकात शेवटल्या करणार अत्यंत कदाचित झोपेल कसा आम्हाला ऐकू येणार नाही, परंतु आम्ही जागृत राहणार आहोत किंवा देवाच्या करण्याचा शब्द आम्ही ऐकणार आहोत. हा वेळेस आणि करणं वाजेल आणि मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील. मेलेले असे अविनाशी त्यांचा पुन्हा नाश होणार नाही, ते उठवले जातील. सर्वकांच्या जीवनासाठी ते उठवले जातील आणि आपण पालटले जाऊ. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय होणार आहोत? आमचं जीवन असं राहणार नाही. हे कष्ट, या समस्या आणि हे सगळं जगातल्या सर्व भ्रष्टाचारामध्ये जे आम्ही आज वावरत आहोत ते आम्हाला राहणार नाही. परंतु कधी आम्ही जर त्याच्या विश्वासात जागृत राहणार, त्याच्या कृपेनं आम्ही चालणार आहोत, त्याच्या पवित्रतेत आम्ही राहणार आहोत आणि या जगाबरोबर आम्ही समरस होणार नाही, तर त्या गोष्टी आमच्या जीवनात घडतील. हालेलुया. आणि म्हणून म्हटलेलं आहे क्षणात निमिषकात आणि शेवटच्या करण्याच्या वेळेस करणा वाजेल आणि ते मेलेले अविनाशी असे उठवले जातील आणि आपण पालटले जाऊ. हिंदी में पढ़ी. और यह क्षण भर में पलक मारते ही अंतिम तुरई फूटते ही होगा, क्योंकि तुरई फूकी जाएगी और मुर्दे अविनाशी दशा में उठाए जाएंगे और हम बदल जाएंगे. त्याच्यात 43 का वचन पढ़ो. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे आणि हे मरणारे याने अमर पण नेसावे हे आवश्यक आहे. हालेलुया. कारण या नाशवंताने अविनाशी पण नेसावे आणि हे मरणारे याने अमर पण नेसावे हे आवश्यक आहे. आम्हाला इथे काय म्हटलेलं आहे? या नाशवंताने आम्ही जगामध्ये सर्व नाशाकडे होतो नाही का, परंतु देवाच्या कृपेने आम्ही अविनाशी पण धारण करणार, आम्हाला तो जिवंत करणार आहे. त्यातलं वाईट पट सोडून आम्हाला एका चांगल्या जीवनासाठी त्याच्या विश्वासाद्वारे तो आम्हाला राखणार आहे. अविनाशी पण नेसावे आणि हे मरणारे आणि अमर पण नेसावे. जे मेलेले आहेत, जे मरणारे आहेत
त्याने अविनाशी पण त्यांना पुन्हा तो मरणाचा गंध लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही हे आवश्यक आहे. आणि 54 वचन वाच. आणि हे नाशवंत अविनाशी पण नेसेल आणि हे मरणारे अमर पण नेसेल, तेव्हा ही लिहिलेले वचन घडून येईल की मरण विजय घेऊन टाकले गेले आहे. वाच हिंदी में. और जब यह नाशवंत अविनाश को पहन लेगा और यह मरणहार अमरता को पहन लेगा, तब वह वचन जो लिखा है पूरा हो जाएगा. आणि हे नाशवंत अविनाशी पण नेसेल. जे नाशामध्ये आहेत ते अविनाशी पण म्हटले जातील. अविनाश त्यांचा नाश होणार नाही. अविनाशी पण नेसेल. हे लिहिलेले वचन नाशवंत नेसेल आणि मरणारे अमर पण नेसेल. जे मरणारे आहेत त्यांना अमर पण प्राप्त, ते परत मरणार नाही. आलेले देवापर्यंत आम्ही जिवंत राहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला फार आशा आहे की जगापर्यंत आम्ही शोक करणार नाही. आणि आमची बहीण नाही का शामी गाण्या जगातून निघून गेली. आम्ही अनेक वर्षासाठी प्रार्थना केल्या, परंतु येवाच्या योजनेपुढे आम्हाला काही करता येत नाही. जे वचन आम्ही विश्वासाला धरून ठेवणार आहोत, तर परमेश्वर त्या दिवशी या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये घडून आणील. 55 वचन वाच. अरे मरणा तुझा जय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. अरे मरणा तुझा जय कुठे आणि मरणा तुझी नांगी कुठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र. काय दिलेलं आहे? पापाचे नियमशास्त्र. पापाचे सामर्थ्य नियमशास्त्र आहे. आमच्या पापाची जाणीव आम्हाला नियमशास्त्राशिवाय होणार नाही. आम्ही पवित्र शास्त्र वाचणार आहोत तर आम्हाला समजणार आहे की निश्चित आम्ही कोठे आहोत. परंतु आठवड्याला एकदा येऊन जर आम्ही देवाचं वचन वाचतो आणि आम्ही पूर्ण सांगितल्यानंतर गेल्या रविवारी कुठलं वचन दिलं होतं ते आज आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही जागृत अवस्थेत राहत नाही. परंतु रोज आणि रोज या नियमशास्त्रात आम्ही पाहणार आहोत, तर देवाचं वचन आम्ही आत्मसात करणार आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे आम्ही देवाचं भय करणार आहोत. हालेलुया. आणि इथे काय लिहिलं आहे? पापाची नांगी पाप, मरणाची नांगी पाप. आणि जेव्हा मनुष्य पाप करतो तेव्हा त्याच्यावर मरणाचे भय येते. आणि पापाचे नियमशास्त्र सामर्थ्य नियमशास्त्र आहे. परंतु 57 वचन वाच. परंतु देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो त्याची उपकार स्तुती असो. हिंदी में पढ़िए. परंतु परमेश्वर का धन्यवाद हो जो हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा हमें जयवंत करता है. हालेलुया. परंतु देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो, आम्हाला त्या सर्व लोकांच्या जीवनाचा जय प्राप्त होणार आहे. आम्ही जिंकणार आहोत. आम्हाला जय प्राप्त होणार आहे. जगातल्या लोकांसारखं नाही, तर आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे. त्याचं वचन आम्ही आत्मसात केलेलं आहे. आमचा जय होणार आहे आणि त्याची उपकार स्तुती असो. त्या देवाच्या उत्तम ज्ञानाबद्दल वचनाबद्दल त्याची उपकार स्तुती हो. पुढे आम्ही जाऊया. त्याच्यातलं 36 वचन वाच. 24, 36, 36. पण त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही, आकाशातील दूतांनाही नाही व पुत्रालाही नाही, केवळ बापालाच ठाऊक आहे. हालेलुया. देवाचं वचन तुम्ही पढी. 36. उस दिन और उस घड़ी के विषय में कोई नहीं जानता, न स्वर्ग के दूत और न पुत्र, परंतु केवल पिता. जैसे नूह के दिन थे वैसे ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा. पण त्या दिवसाविषयी त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. काय म्हटलेलं आहे? पण त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी, तो दिवस आणि ती घटना कशी होईल हे कोणाला ठाऊक नाही, फक्त आकाशातील बापाला ठाऊक नाही. पण त्या दिवसाविषयी त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, आकाशातील दूतांनाही नाही व पुत्रालाही नाही, केवळ बापाला ठाऊक आहे. हालेलुया. केवळ बापालाच ती घटना ठाऊक आहे. तर आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही प्रेषितांची कृत्य त्याचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनात पाहूया. प्रेषितांची कृत्य.
त्याची त्यांची कृत्य त्याच्या पहिला अध्याय आणि 7वं वचन. तो त्यांना म्हणाला, जे काल प्रसंग बापाने आपल्या स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हास दिलेले नाही. ठीक. हिंदी में पढ़ी. उसने उनसे कहा, उन समय का कालों को जानता जिनको पिता ने अपने ही अधिकार में रखा है, तुम्हारा काम नहीं. इथे शिष्या आपला इथे प्रश्न पडतो. शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलेला आहे, म्हणून ते एकत्र मिळाल्यावर त्यांनी त्याला विचारले. ते म्हणाले, हे प्रभू, यावेळेस इस्रायलास पूर्ण राज्य देशील काय? तो त्यांना म्हणाला, जे काल व प्रसंग बापाने आपल्या स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाला दिलेलं नाही. आम्हाला ते अधिकार दिलेला नाही. त्यांना म्हणाला, जे काल व प्रसंग, म्हणजे प्रसंग आणि जे काळ येणार आहेत बापाने आपल्या स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाला दिलेलं नाही. तर 8वं वचन वाच. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तो तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेमेत सर्व यहुदिया व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. बापाने आम्हाला काय सांगितलेलं आहे? आम्हाला ते जाणणं दिलेलं नाही. बापालाच ठाऊक आहे. ते बापाच्या अधिकारात ठेवलं आहे. ते जाणणे तुम्हाला दिलेलं नाही. पण हिंदी में पढ़ी. परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तब तुम सामर्थ्य पाओगे और यरूशलेम और सारे यहूदिया और सामरिया में और पृथ्वी की छोर तक मेरे गवाह हो. बापाने आम्हाला आज्ञा दिली, पवित्र आत्मा तुम्हावर येईल. प्रेज द लॉर्ड. पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा सर्व तिकडच्या 120 जणांवर उतरला होता. त्याप्रमाणे आमच्यावर देखील त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक होण्याची गरज आहे. जर हा पवित्र आत्मा जर आपल्या जीवनामध्ये आला नाही, त्याची आम्ही वाणी ऐकली नाही, तर कदाचित त्याच्यात लिहिलेले संकटाचे प्रसंग आपल्याला येऊन भेटतील. आणि म्हणून लिहिलेलं आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. जो पण पवित्र आत्मा येत नाही तो पण आपल्याला सामर्थ्य मिळणार नाही. आम्ही प्रार्थना करू शकणार नाही. प्रार्थना आत्म्याशिवाय आणि त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला प्रार्थना होणार नाही. आम्हाला झोप येईल, आमच्यात मरगळी आणि सर्व कोमटपणा आमच्यामध्ये असतो. म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे की जागृत राहा, सावध असा. त्याच्या येण्याच्या दिवसाची चिन्ह तुम्हाला यासाठी लिहून ठेवली आहेत की ती तुम्ही पहा आणि आपल्या स्वतःला या जगातल्या वाईटापासून राखा. तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यहुदियात, यरूशलेमेत व सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. आम्हाला जेव्हा पवित्र आत्मा येणार आहे तेव्हा आम्ही एकमेकांना साक्ष देणार. त्याचं वचन घेऊन आम्ही एकीकडे दुसऱ्यासाठी प्रार्थना करणार. परंतु जर पवित्र आत्म्याचा ओलावा आमच्या जीवनात नाही, आमची स्वतःसाठीच पण प्रार्थना होणार नाही, नाही का? पण जेव्हा पवित्र आत्मा येईल तो तुम्हाला सत्यात वाट दाखवीत देईल. तो खरेपणाचा आत्मा आहे. जगाच्याने त्याला घेवत नाही, परंतु तो तुम्हाबरोबर राहतो. वसुदेवाचं वचन आहे. जगाच्याने त्याला घेवत नाही, परंतु तो आपल्याबरोबर राहतो, नाही का? आपल्याबरोबर तो विश्वासानं राहतो. आणि म्हणून जेव्हा तो येणार आहे तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेमेत व सर्व यहुदियात व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. आम्हाला देवाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी त्याने तो पवित्र आत्मा वाटून दिलेला आहे आणि प्रत्येकाला ते काम दिलेलं आहे. फक्त पास्टरांनीच किंवा सेवकांनी किंवा दुसऱ्या लोकांनी नाही, ते प्रत्येकाला देवाचा पवित्र आत्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो पवित्र आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही पश्चाताप केला पाहिजे. या जगातलं सर्व वाईट कर्म आम्ही सोडलं पाहिजे. देवाच्या हातात आम्ही पडलं पाहिजे. आमच्या जीवनात आम्ही पश्चाताप केला पाहिजे, तरच पवित्र आत्मा येईल. हालेलुया. जगातल्या ह्या हातीमध्ये राहून आणि अशा सर्व गोष्टीमध्ये आम्ही राहून पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं त्या पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच्यातलं 13वा अध्याय काढा कोणी. मत्ते 13:41 आम्ही पाहूया. मत्ते 13:41. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील
आणि ते त्याच्या राज्यातून अडखळ करणाऱ्या सर्व वस्तू आणि अन्याय करणारे यांना जमा करतील. मनुष्य का पुत्र अपने स्वर्गदूत को भेजेगा और वे उनके राज्य में से सब ठोकर के कारणों को और कुकर्म करने वाले को इकट्ठा करेगा. हा, बरोबर, 42 पण आहे. आणि ते त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणी होईल. पुढे 43 वचन आहे. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐकू. और उन्हें आग के कुंड में डालेंगे जहाँ रोना और दांत पीसना होगा. उस समय धर्मी अपने पिता के राज्य में सूर्य के समान चमकेंगे. जिसके हालेलुया. कान हो जिसके कान हो वो सुन ले. आम्हाला प्रत्येकाने देवानं चांगलं बरं आणि वाईट ऐकण्याचे कान दिले. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचं वचन त्या भल्या आणि विश्वासवंत प्रणात जतन करून ठेवणार आहोत, तर हे वाईट गोष्टी आमच्या कानामध्ये जाणार नाही. हालेलुया. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते आपल्या राज्यातून अडखण करणाऱ्या सर्व वस्तू अन्याय करणारे यांना जमा करतील. अडखण करणाऱ्या सर्व वस्तू अन्याय करणारे यांना जमा करतील. कोणाला पाठवेल? दूतांना पाठवून या सर्व गोष्टी तो जमा करणार आहे आणि ते त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणं आणि दात खाणं. जे अन्यायी दुष्टाई करणारे विस्तवाच्या भट्टीत टाकले जाणार आहेत. विस्तवाच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे आणि दात खाणे होईल. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील आणि प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान नाही तो ऐकू. त्या राज्यासाठी आम्हाला प्रकाशासारखे प्रकाशायचं आहे. हा, आणि ज्याला ऐकायला कान आहे तो ऐकू असं देव म्हणतो. या सर्व अडखण करणाऱ्या गोष्टी आणि त्याच्या राज्यासाठी राज्यातून अडखण करणाऱ्या सर्व वस्तू अन्याय करणाऱ्या जमा करणार आहे. आता आपल्याला वाटतं काय एवढा अन्याय होतं तरी काय मोदी बघत नाही. मोदीचं ते काम नाही. देव दूत पाठवणार आहे आणि सर्व अन्याय करणारे आणि सर्व भ्रष्टाचार करणारे दुष्टाई करणाऱ्यांना ते दूत जमा करणार आहेत. हा, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकणार. कदाचित आमचा पण त्याच्यात नंबर असेल. आम्ही जर दुष्टाई अडखण करणारे झालो असेल तर आमचा त्याच्यात नंबर असेल. पण आज आम्हाला मोका आहे, जागृत राहायचं आहे आणि त्या गोष्टीविषयी आम्हाला पश्चाताप करायचा आहे. जेणेकरून त्या दिवशी देवाचे दूत येतील, चारो दिशातून तुताऱ्या वाजतील आणि सर्व प्रकारच्या लोकांना ते जमा करतील. निवडल्यांना ते दिवस कमी केले जातील असं लिहिलेलं आहे. आणि तिथे रडणे आणि दात खाणे होईल. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान नाही तो ऐकू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. न्यायी बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशणार आहे. पण त्या राज्याविषयी आम्ही जर जागृत राहणार आहोत तर तो प्रकाश सूर्यासारखे प्रकाशतील. तो प्रकाश आमच्यामध्ये राहील. कारण देव प्रकाश आहे, त्याची काही मुळीच अंधार नाही. जर परमेश्वराचं वचन आमच्याकडे राहणार आहे, त्याच्या पवित्र आत्म्यानं आम्ही भरलेलं राहणार आहोत आणि त्याच्या कृपेनं आम्ही चालणार आहोत. कुठल्याही वाईट गोष्टीला आम्ही भिणार नाहीत. तर आम्ही देवाची आराधना भक्ती करून देवाचं वचन आम्ही अंगीकार करणार आहोत. तर परमेश्वराची कृपा त्या दिवशी आमच्यावर होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं त्याच्यातलं 36 वचन वाचलं का? 36 वचन नाही, 24-36 वाच परत. पण त्या दिवसाविषयी व त्या घटनेविषयी कोणालाही ठाऊक नाही. आकाशातील दूतांनाही नाही व पुत्रालाही नाही, केवळ बापालाच ठाऊक आहे. 37 वचन वाच. आणि जसे नोहाचे दिवस होते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. कारण जसे महापुराच्या पूर्वीच्या दिवसांमध्ये नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, अलग्न करून देत होते. आणि त्या महापुराने येऊन त्या सर्वांना नेले, तोपर्यंत त्यांना समजते नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेही होईल. उस दिन और उस घड़ी के विषय में कोई नहीं जानता, न स्वर्ग के दूत और न पुत्र, परंतु केवल पिता. जैसे नोह के दिन में थे वैसे मनुष्य के पुत्र का आना भी होगा. क्योंकि जैसे जल प्रलय से पहले के दिनों में जिस दिन तक कि नोह जहाज पर न चढ़ा, उस दिन तक लोग खाते पीते थे और उनके विवाह होते थे
और जब तक जल प्रलय आकर उन सबों को बहा ले गया तब तक उनको कुछ भी मालूम न पड़ा। वैसे ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा। हालेलुया. देवाचं वचन तुम्ही ऐकलं आहे. त्या दिवसापर्यंत काय होत होतं? नोआच्या दिवसात खात पीत होतो, लग्न करून देत होते, नाही का, सर्व काही गोष्टी करीत होते. अकस्मात परमेश्वराचा क्रोध झालेला आहे. त्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं. आणि जसे नोआचे दिवस होते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. कारण जसे महापुराच्या पूर्वीच्या दिवसामध्ये नोहा तारवात गेला, त्या दिवसात लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते व लग्न करून देत होते. आणि महापुराने येऊन त्या सर्वांना नेले, तो पण त्यांना समजले नाही. नोहाने कोणाची गोष्ट रडला होता, त्याने तो सर्वांना सांगत होता, पण त्याचं कोणी ऐकलं नाही. आज देवाच्या लोकांचं कोणी ऐकत नाही. जगातल्या लोकांचं कोणीच ऐकत नाही. आणि अकस्मात काय झालेलं आहे? देवाचा क्रोध झालेला आहे. परंतु आम्हाला इथे पाहायला मिळतं, कारण जसे महापुराच्या पूर्वीच्या दिवसामध्ये नोहा तारवात गेला, त्या दिवसापण लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि महापुराने येऊन त्या सर्वांना नेले, तो पण त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे नोहाच्या दिवसात झालेला आहे. जलप्रलय झाला आणि 40 दिवस आणि 40 रात्री पाऊस त्या पृथ्वीवर पडला आणि सर्व काही नष्ट झालं. परंतु नोहा त्या राष्ट्रामध्ये, त्या जगामध्ये एकटा नाही होता. तो एकटाच देव, एकटाच पुरुष नाही. तर परमेश्वराने त्याच्याविषयी साक्षी दिलेली आहे, तुझ्या ठाई मला ती निर्दोषता आढळली आहे. आणि त्याने परमेश्वराला सांगितलं, परमेश्वराने त्याला सांगितलं की तू आपल्यासाठी तारू बनव, आपल्या कुटुंबासाठी तारू बनव. आणि फक्त ते 7 जीव त्या तारुवामध्ये तारले गेले. सर्व जगाचा नाश झाला. आमचं तारू तारलं पाहिजे. आमचं तारू त्या दिवसापर्यंत देवामध्ये विश्वासाचं तारू आमच्यामध्ये विश्वासानं ते उभं राहायला पाहिजे. आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच्यातला प्रारंभामध्ये 6-5 वचन वाचत. प्रारंभाचा अध्याय 6वा अध्याय आणि 5 वचन प्रारंभामध्ये आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयाच्या विचारांतली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला आणि तो आपल्या हृदयात खेद पावला. आणि यहोवा म्हणाला, ज्या मनुष्याला मी अस्तित्वात आणले त्याला मी भूमीच्या पाठीवरून नष्ट करेन. मनुष्याबरोबर जनावरे, सर्पकारे जीव, आकाशातले पक्षी यांनाही मी नष्ट करेन, कारण मी त्यांना निर्माण केले म्हणून मला अनुताप झाला आहे. माहिती आहे, या दिवसामध्ये सर्व अन्याय, दुष्टाईमुळे देवाचा क्रोध झालेला. आजार, दुर्नी, मरी या जगात आलेली आहे. वादळ, पावसाळे या शेवटच्या दिवसाच्या घटना ज्या 24व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतात, त्या आम्हाला दिसत आहेत. आणि म्हणून देवाचं अत्यंत येणं जवळ आहे. म्हणून तिथे म्हणतो, आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दृष्टी मोठी आहे आणि सदोतीत मनुष्याची दृष्टा मोठी आहे आणि सदोतीत त्याच्या हृदयाच्या विचारातली प्रत्येक कल्पना वाईट आहे. असं मी पाहतो, किती तुम्ही चांगलं सांगा, परंतु तू दुष्टाईच करीत राहा. चांगलं ते करणारच नाही, कारण सैतानानं त्यांची मनं काय केली, भ्रष्ट केली आहे. हालेलुया. देवाचं भय त्यांनी धरलं नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दृष्टा मोठी आहे आणि सदोतीत त्याच्या हृदयातली विचारातली प्रत्येक कल्पना वाईट आहे. आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला. ज्या मनुष्याला देवानं प्रतिरूपात निर्माण केलं होतं आणि देव त्याच्या वेळी अनुतापलेला आहे. कारण त्यांनी मनुष्य निर्माण केलं, पण मनुष्याची दृष्टाई फार मोठी झालेली आहे आणि त्यांनी सर्व प्रकारचे अन्याय करून आले देवाच्या क्रोधाला वाढ दिली आहे. आणि तो म्हणाला, आणि तो आपल्या हृदयात खेद पावला. यहोवा खेद पावला. आज अनेक वार आम्ही देवाच्या आत्म्याला देखील खेद देतो. त्याचं वचन आपल्या पुढे येत असताना देखील आम्ही ते सहजभारी घेतो. परंतु जेव्हा या गोष्टी घडू लागतील, तेव्हा हे वचन तुम्हाला सांगितलं होतं याची देव तुम्हाला आठवण करून देईल. आलेले. आणि पुढे म्हटलेलं आहे, आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला आणि तो आपल्या हृदयात खेद पावला.
आणि यहोवा म्हणाला, ज्या मनुष्याला मी अस्तित्वात आणले त्याला मी भूमीच्या पाठीवरून नष्ट करीन. भूमीच्या पाठीवरून नष्ट करीन. आणि त्या नोहाच्या दिवसामध्ये त्या भूमीच्या पाठीवरून सर्व मनुष्याला त्यांनी नष्ट केले. जनावरं सर्व काही, पण त्याच्यातले काही जनावरं देवाच्या आज्ञेप्रमाणे जोडीनं त्या देवाच्या कारवात गेली. हालेलुया. आणि त्यामुळे सरपटणारे जीव, आकाशातील पक्षी यांनाही मी नष्ट करीन, कारण मी त्यांना निर्माण केले म्हणून मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर यहोवाची कृपादृष्टी झाली. एकटा नाही होता आणि नोहावर देवाची कृपादृष्टी झाली. आमच्यावर देखील देवाची कृपादृष्टी व्हावी. देवाच्या आज्ञा आम्ही नित्य पाळल्या पाहिजेत. देवासाठी आम्ही वेळ दिला पाहिजे. देवासाठी आम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे. जो समय सर्व पृथ्वीवर राहणारा सर्वांत तसाच येईल. त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं नाही तर माझ्यावर येईल आणि तुझ्यावर येणार नाही. सर्वांवर तो तसाच येईल. जर आपण योग्य असलो, परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असलो, तर आमच्यावर तो येणार नाही. नोहाचं काय लिहिलं, परंतु नोहावर यहोवाची कृपादृष्टी झाली. आणि त्याच्यातलं 9वं वचन वाच. नोहाची वंशावळी. नोहा हा पुरुष आपल्या काळच्या पिढ्यांमध्ये न्यायी पूर्ण होता. नोहा देवाच्या संगतीत चालला. बस वाच 9वं वचन वाच हिंदी में. नोह की वंशावली यह है, नोह धर्मी पुरुष और अपने समय के लोगों में खड़ा था, और नोह परमेश्वर के साथ चलता रहा. हालेलुया. तो काय होता? देवाच्या दृष्टीने तो खरा होता, जगाच्या दृष्टीने नाही. देवाच्या दृष्टीने तो न्यायी होता, तो खरा होता. त्याच्या वंशावळीमध्ये तोच एक न्यायी पुरुष होता, असं देवाचं वचन आम्हाला सांगितलेलं आहे. आणि नोहाची वंशावळी ही, नोहा हा पुरुष आपल्या काळाच्या दिवसामध्ये न्यायी तो पूर्ण होता. नोहा देवाच्या संगतीचा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याचं कुटुंब वाचलं गेलं आहे. सर्व लोकांचा नाश झाला. म्हणजे एकच न्यायी पुरुष तिथे होता आणि देवाने त्याची आठवण केली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाला काय, देव न्यायी पण सांगितलं, त्याला न्यायी पण पाहिजे. न्याय आणि न्यायी पण त्याच्या राज्यासनाचा पाय. आम्ही जर न्यायी आहोत तर देवाच्या वचनाचं भय धरणारे आम्ही आहोत, तर ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. हालेलुया. आणि तेव्हा 11वं वचन वाच. तेव्हा पृथ्वी देवासमोर भ्रष्ट झाली होती आणि पृथ्वी जात चुलमाने भरली होती. आणि देवाने पृथ्वी पाहिली आणि पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व देहाने आपला मार्ग भ्रष्ट केला होता. हिंदी में पढ़ी. उस समय पृथ्वी परमेश्वर की दृष्टि से बिगड़ गई थी और उपद्रव से भर गई. और परमेश्वर ने पृथ्वी पर जो दृष्टि की तो क्या देखा कि वह बिगड़ गई है, क्योंकि सब प्राणियों ने पृथ्वी पर अपना अपना चाल चलन बिगाड़ दिया. हालेलुया. आज तसंच आहे. चाल चलन, जागरण, सर्व रक्त पाडणं, भ्रष्टाचार असंच आहे. हे त्या दिवसामध्ये होतो त्याच्यापेक्षा अधिक आता आहे. मग देवाचा क्रोध या पृथ्वीवर झालेला आहे. वादळ आपण पाहतो, सर्व भूकंप पाहतो, अन्याय पाहतो, बळी पाहतो. किती प्रार्थना केल्या तरी त्याच्यातून आम्हाला सुटका मिळत नाही. परंतु एकच आहे, तर जर आम्ही देवाकडे पश्चाताप करणार आहोत आणि त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करणार आहोत, तर देवाचा क्रोध या पृथ्वीवर जाणार आहे. तेव्हा पृथ्वी देवासमोर भ्रष्ट झाली होती आणि पृथ्वी जात जुलमाने भरली होती. देवासमोर भ्रष्ट झाली होती, कोणी योग्य राहिला नाही. जात जुलमाने ती भरली होती आणि देवानं पाहिलेलं आहे. आणि देवाने पृथ्वी पाहिली आणि पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवर सर्व देहांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. नाही का? सर्व देहांनी आपला मार्ग भ्रष्ट केला होता. आणि म्हणून देवाचा क्रोध आजही देखील नोहाच्या दिवसामध्ये झाला होता, तसा आजही झालेला आहे. आणि ही जर गोष्ट अशीच राहिली तर फार थोडका वेळ आहे. त्यातून त्याच्या वचनावर आपल्याला समजते, कारण त्याला 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. 1000 वर्षाचा विलंब लागणार नाही. तो या वचनात असं लिहिलेलं आहे, या गोष्टी तुम्ही होताना पाहाल की तुम्ही समजा की माझं येणं जवळ आहे. या गोष्टी पाहतो आम्ही, त्याच्यापेक्षा अधिक पाहतो. या गोष्टी झालेल्या आहेत. सर्व प्रकारचे सुनाम्या आल्या, वादळ झाली, मरी आल्या, सर्व भ्रष्टाचार झाले, लढाया उठतील. आणि तुम्ही समजा की माझं येणं जवळ आलं आहे. म्हणून स्वतःला सांभाळायचं आहे, स्वतःला त्याच्या कृपेनं राखायचं आहे, पवित्रतेत जीवन जगायचं आहे, तरच आपला बचाव लागेल. 13वं वचन वाचा. आणि देव नोहाला म्हणाला, सर्व देहांचा अंत माझ्यासमोर आला आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी जात जुलमाने भरली आहे. तर पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. बस
परमेश्वर ने नूह से कहा, सब प्राणियों के अंत करने का प्रश्न मेरे सामने आ गया है, क्योंकि उनके कारण पृथ्वी उपद्रव से भर गई है, इसलिए मैं उनको पृथ्वी समेत नष्ट कर डालूंगा. देवाचा क्रोध कसा आहे, त्याने काय म्हटलेलं आहे, नोआच्या दिवसामध्ये त्याने सर्व नष्ट केलं होतं. तसंच या वेळेला पण देव करू शकतो, त्याचा क्रोध होऊ शकतो. पण देव म्हणाला आहे की पावसानं पाण्याने मी या पृथ्वीचा नाश करणार नाही. त्यांनी शपथ वाहिलेली एका ठिकाणी तारणमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पुन्हा या देवाचा आणि माणसाचा आणि पृथ्वीचा नाश मी पाण्याने करणार नाही. हालेलुया. आणि म्हणून वेगळं याच्यामध्ये जी 24व्या अध्यायामध्ये जे लिहिले त्याप्रमाणे या पृथ्वीचा न्याय होणार आहे. आणि त्याच्यातला 7वा अध्याय आणि पहिलं वचन वाच. नंतर यहोवा म्हणाला, तू आपल्या सर्व कुटुंबासह बस तू आपल्या सर्व कुटुंबासह तारवात ये, कारण या पिढीत तूच माझ्या समोर न्यायी आहेस, असे मी तुला पाहिले आहे. हालेलुया. देव साक्ष देतो नोआविषयी, या पिढीमध्ये तूच माझ्या समोर न्यायी आहेस, कोणी नाही. आज आम्ही सांगू शकत नाही आम्ही न्यायी आहोत, कोणी न्यायी नाही. सर्वांनी पाप केलं आहे आणि त्याच्या गौरवास आम्ही बळी पडलो. आणि म्हणून देवाचं भय धरणं हेच आमच्यासाठी योग्य आहे. देव होईल तर आमच्यासाठी ती गोष्ट करेल. त्या दिवसापर्यंत जे दिवस त्याने आमच्या दिवसात दिलेले आहेत, आम्ही देवाचं भय धरावं, त्याच्या मार्गात नम्रतेने चालावं, आपल्या जीवनात पश्चाताप करावा, जेणेकरून कदाचित आम्हाला आशा राहील. आशा कधी लागत नाही. आम्ही आशा धरली आहे की प्रभू तू येशील आणि आम्हाला संकटातून सोडवशील. हालेलुया. कारण इथे साक्ष दिलेले आहे. नंतर यहोवा नोहाला म्हणाला, तू आपल्या सर्व कुटुंबासह तारवात ये. नोहाला त्याने आधीच सूचना दिली होती आपल्या कुटुंबासाठी तारू बांध हे, आणि या पिढीत तूच माझ्यासमोर न्यायी आहे, असे मी तुला पाहिले आहे. तेव्हा मला म्हणतो, आम्ही न्यायी आहोत का? आमच्यात वाईट आहे का? जर आम्ही न्यायी आहोत तर आमच्यावरती कृपा करणार. ती मोठी साक्ष देवानं नोहाला दिली होती. आणि देव स्वतः म्हणतो, आणि त्याच्यातलं जरा 4थं वचन वाच. कारण आणखी 7 दिवसांनी मी 40 दिवस आणि 40 रात्री पृथ्वीवर पाऊस पाडेन, आणि जे सर्व जिवंत प्राणी मी केले ते मी जमिनीच्या पाठीवरून नष्ट करेन. या देवाने जे निर्माण केलं होतं, त्याच्या कृपेनं आम्हाला तारलं होतं, त्याच्यासाठी त्याच्या प्रतिरूपात त्याने आम्हाला घडलं होतं. परंतु मनुष्याने, सर्व मानवानी आपला मार्ग भ्रष्ट केल्यामुळे ते काय म्हटलेलं आहे, कारण आणखी 7 दिवसांनी मी 40 दिवस आणि 40 रात्री पृथ्वीवर पाऊस पाडीन, आणि ते सर्व जिवंत प्राणी मी केले ते मी जमिनीच्या पाठीवरून नष्ट करीन. देव तसं बोलला आणि त्याप्रमाणे झालं. आता या दिवसामध्ये आम्हाला शेवटच्या दिवसाविषयी 24व्या अध्यायात आम्ही पाहिलेलं आहे. तर आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. पहिल्या जागृत राहायचं आहे, तेव्हाचं वचन पाळायचं आहे, वाट बघायची आहे, आणि होईल तितकं आम्हाला एकमेकांना शांतीनं राहायचं आहे. जुनं ते होऊन गेलं, देव म्हणतो पहा मी सर्व काही नवीन करतो. आम्हाला एक नवा स्वभाव आणि नवं हृदय प्राप्त करून घ्यायचं. जुनं ते होऊन गेलं म्हणजे काय, आमच्यातलं वाईटपण, पाप, अन्याय, दुष्टाई नाही का, चाल चुलूक आणि सर्व आयाबायाच्या कहाण्या सोडून आम्हाला देवाचं भय पकडायचं आहे आणि देवासमोर आपण नम्र व्हायचं आहे. कदाचित त्या दिवशी या गोष्टी घडतील, त्या दिवशी आम्हाला देवाची कृपा प्राप्त होईल. हालेलुया. त्याच्यातलं पेत्र, 2 पेत्र, थोडे एक वचन वाचतो आपण बंद करू. 2 पेत्र यांच्या 3:10 मध्ये आम्ही पाहूया. 2 पेत्र त्याचा 3रा अध्याय. परंतु प्रभु का दिन चोर के समान आ जाएगा. उस दिन आकाश बड़ी फड़फड़ा करके शब्द से जाता रहेगा, और तत्व बहुत ही तप्त होकर पिघल जाएंगे, और पृथ्वी और उस पर के काम जल जाएंगे. मराठी पासून 2 पेत्र 3रा अध्याय आणि 10वं वचन. तथापि जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्यात आकाश मोठ्या नादाने चरून जाईल, आणि मूळ द्रव्ये अति उष्णतेने वितळतील, आणि पृथ्वी व तिच्यामधील कामे जळून जातील. या नोआच्या दिवसामध्ये पाण्याने नाचाला होता. आता काय होणार आहे, इथे काय होणार आहे, तथापि जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्यात आकाश मोठ्या नादाने सरून जाईल, आणि मूळ द्रव्य आणि अति उष्णतेने वितळतील, आणि पृथ्वी व तिच्यामधील कामे जळून जातील. मनुष्याने केलेली कामं
ते सॅटेलाईट नाही का, इंटरनेट, सॅटेलाईट या गोष्टी ज्या मनुष्याने सोडल्या आहेत आकाशामध्ये, ती आपली सर्व कामं वितळून जातील, नष्ट होतील, गरमी पावतील. आम्ही पाहतो का गेल्या दिवसात भयंकर हीट झालेली आहे. कशामुळे झाले? सायंटिस्टने सांगितलं आहे की या गोष्टी आकाशामध्ये सोडल्यामुळे आकाशाला ते आकर्षण करीत आहेत आणि अत्यंत पृथ्वी सूर्याच्या जवळ पृथ्वी येत आहे आणि पृथ्वीवर अत्यंत प्रकारची हीट, उष्णता वाढलेली आहे. याच काही दिवस जर अशा गोष्टी राहिल्या तर मनुष्याचं जीवन या पृथ्वीवर संपुष्टात येणार आहे. देवाने इथे लिहिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय होणार आहे हे मनुष्याने देवाच्या वचनाप्रमाणे होणार आहे. तथापि जसा चोर येतो तसा दिवस प्रभूचा दिवस येईल. त्यात आकाश मोठ्या नादाने सडून जाईल आणि मूळद्रव्ये अतिउष्णतेने वितळतील आणि पृथ्वीवरची सर्व कामं जळून जातील. ही सर्व पृथ्वीवरची मनुष्याची कामं आहे. म्हणून मनुष्याला देवानं ज्ञान दिलं, पण त्यांनी भलत्याच गोष्टी करून आज या पृथ्वीवर नाश ओढवलेला आहे. गेल्या दिवसात आपण पाहतो एक मरी झाली, कोणाच्याही औषध मिळालं नाही. तेव्हापासूनची गोष्ट आहे. आम्ही औषधं शोधली, परंतु आम्ही देवाला शोधलं नाही. आमच्या प्राईम मिनिस्टरनं, आमच्या जगानं, आमच्या राष्ट्रानं देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे होत्या, दुष्ट मार्ग सोडायला पाहिजे होते नाही का. नोआच्या दिवसामध्ये घडलं आणि योनाच्या दिवसामध्ये घडलं. त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी पुढं केलं, पण आमच्या राष्ट्रामध्ये ती गोष्ट घडली नाही. अनेक प्रकारचे लोक आपल्या आपल्या मार्गाने चाललेले आहेत. मनुष्याने पृथ्वीवर मनुष्याने सर्व दृष्ट्याही करून देवाचा मार्ग भ्रष्ट केला आहे. हालेलुया. आणि देवाचा क्रोध या पृथ्वीवर झालेला आहे. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यात एक 45 वचन 24-45 प्रत्येक 24-45 वह विश्वास योग्य और बुद्धिमान दास कौन है जिसे स्वामी ने अपने नौकर चाकरों पर सरदार कराया कि समय पर उन्हें भोजन दे। 46 धन्य है वह दास जिसे उसका स्वामी आकर ऐसा ही करके पाए। मैं तुमसे सच कहता हूँ वह उसे अपनी सारी संपत्ति पर अधिकारी ठहराएगा। हालेलुया. बस मराठी. तर आपल्या घरच्या माणसांना वेळच्या वेळी अन्न द्यावे म्हणून ज्याची नेमणूक त्याच्या धन्याने केली आहे असा विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे? त्याचा धनी येतो तेव्हा त्याला तसे करताना तो दास सापडेल, तो आशीर्वादित आहे. हालेलुया. तर आपल्या घरच्या माणसांना वेळच्या वेळी अन्न द्यावे म्हणून ज्याची नेमणूक केली. कोणाची नेमणूक केली आहे? आपल्या सर्वांची नेमणूक केली आहे नाही का. प्रत्येकाने प्रार्थना करावी, वचन द्यावं, प्रत्येकाला बोध करावा, प्रत्येकाला नेमलं आहे. फक्त पास्टरला जमले का? आपल्या घरच्या अन्नाला म्हणजे लोकांना, देवाच्या लोकांना जे अन्न पाहिजे रोजचं, जो मानना पाहिजे. चर्चमध्ये पास्टर आहेत, सर्व सेवक आहेत, ते देवाने ठेवलेले आहेत आणि ते म्हटलेलं आहे तर आपल्या घरच्या माणसांना वेळच्या वेळी अन्न द्यावे म्हणून ज्याची नेमणूक त्याच्या धनाने केली आहे. तुमची नेमणूक केली आहे की नाही? धनाने केली आहे. मग प्रत्येकाचं आमचं काम आहे. कोणी प्रार्थना करील, कोणी गाणी वाजवी, कोणी देवाची सेवा करेल, कोणी शुभवर्तमान सांगेल, कोणी देवाचं वचन सांगेल आणि त्याने घरच्या धन्याने आज्ञा केली. तसा विश्वासू आणि बुद्धिमान दास कोण आहे? त्याचा धनी येतो तेव्हा त्याला तसे करताना जो दास सापडेल तो आशीर्वाद. आमचा धनी येत आहे, आम्ही ते करणार, आम्ही त्याला सापडणार आहोत, तर आम्ही काय आहोत? आशीर्वादित आहोत. आणि म्हणून तो काय म्हणेल? मी तुम्हाला खचित सांगतो जे काही आहे त्यावर सर्वांवर मी का नेमी. जे काही देवाचं आहे, देवाच्या राज्यासाठी त्यावर आम्हाला नेमणार आहे. परंतु आम्ही सांगेल का नाही मी आता प्रार्थनेला जाणार नाही, आता मला झोप आले, मी उद्या जाईन, मी नंतर प्रार्थना करीन. असं नाही, निमित्त नाही. इथे म्हटलेलं आहे त्याचा धनी येतो तेव्हा त्याला तसे करताना तो दास सापडेल, तो आशीर्वादित आहे. मी तुम्हाला खचित सांगतो जे आपले काही आहे त्या सर्वावर त्याला नेमी. हालेलुया.